बघा तुमचा सन्मान इथे केला जाईल आणि जर यदा कदाचित तुम्ही आले नाहीये तर निलेश शेट्टी ते आपल्याला सांगतात की पुढच्या वर्षी तुम्हाला सार्थक ट्रॉफीमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश दिला जाणार नाही त्याकरता आपण यायच्या बघा आपला सन्मान केला जाईल. तर बोलूया आपण पुढच्या सत्रासाठी दीपक पाटील सर यांच्याकडे. थँक्यू सो मच वाहगुरु. परत या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली. फ्रेश मॅच तुमच्या समोर येते. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना जसकार विरुद्ध चिंचपाडा 5 ओव्हरची मॅच असेल आणि सामन्याला सुरुवात झाली. हरीश गणीचं पहिलं षटक आणि पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं स्वागत केलंय ते राकेश तांडेलनं. राकेश तांडेल आणि अनिकेत म्हात्रे अशी सलामीची जोडी जसकार टीमकडून. सुधीरजी तांडेल यांच्या आठवणी जागा ठेवण्यासाठीच मात्र आम्ही खेळतोय असं मगाशी म्हणाला होता राकेश. आणि तोच कॅप्टन आणि ग्रेट बॅट्समन जसकार संघाचा राकेश तांडेलच्या बॅटमधून मात्र हा षटकार निघालाय. रायगड एक्सप्रेस सुधीरजी तांडेल यांची नक्कीच आठवण संपूर्ण क्रिकेट विश्वाला येत असेल. तर राईट मोर द विकेट ना. यावेळेस मात्र हा 6 बॉल शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल धाव्यानं धावसंख्येमध्ये बदल. चेक इथे सन्माननीय जसकार ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे अमित ठाकूर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं सार्थक ट्रॉफीच्या माध्यमातून स्वागत आहे. वाकडी ग्रामपंचायतीचे जसकार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत सन्माननीय भारत ना अमित साहेब आपलं स्वागत आहे. नरेश पाटील साहेब माजी सरपंच वाकडी आपण स्टेजवर यायचे आहे. आपलं स्वागत आहे. त्याचप्रमाणे या जसकार संघाचे जबरदस्त खेळाडू भारत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं हरीश गणीचं षटक पाहतोय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं सर्कलचं रिस्ट्रिक्शन आणि सुंदर सुरुवात म्हणता येईल यावेळेस मात्र जसकार टीमची. ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय बॉलला. बॉल अगदी स्ट्रेट येतोय. लॉंग ऑनचा फिल्डर रोशन खाली येतोय. बाळानं घेतला एक सुंदर जेल आणि आता मात्र संपवलाय पहिलाच सलामीवीराचा खेळ. आणि अनिकेत म्हात्रे यावेळेस मात्र बाद होतोय. तर पहिली विकेट यावेळेस माघारी येत असताना राकेश तांडेलच्या साथीला अनिकेत सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु इथे मात्र हरीश गणीनं अखेरीस ही विकेट संपादित केलंय. खूप चांगला गोलंदाज. गेले कित्येक वर्ष सातत्यानं चिंचपाडा टीमकडून मात्र पहिलं षटक आपण या गोलंदाजाला टाकताना पाहायला मिळतो. कारण व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. ब्रेक लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू सर्रासपणे हाताळत असतो हा गोलंदाज. आणि इथे मात्र पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सुद्धा खचला नव्हता आणि लगेचच विकेट सुद्धा प्राप्त झाले. यावेळेस मात्र अंपायरचा निर्णय येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. आउटसाइड ऑफ स्टंप. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्लोवर वन फ्लायटेड डिलिव्हरी. परंतु यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळलाय. कव्हर शॉप वरतून हा बॉल चाललाय. डीप मध्ये येईल तोपर्यंत दुसऱ्या धाब्याला प्रारंभ केलाय आणि 2 रन्स मात्र पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही बॅट्समन मध्ये. आणि 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये 11 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये यावेळेस आत्तापर्यंत पाहायला मिळतात. हरीश गणी तो नामवंत गोलंदाज आहे. चिंचपाडा टीमचा जुना जाणता आणि प्रदीर्घ अनुभव असणारा खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं. त्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सुद्धा इथे चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या धाटणीचे मात्र चेंडू टाकले जातात आणि थोडंसं अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. लेग ब्रेक होता. इथे मात्र एक धाव जरूर मिळेल. डीपमध्ये फिल्डर आहे. सिंगलनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पुढे जाईल ती 12 या आकड्यावर. खूप मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सार्थक 11 अर्थातच सन्माननीय निलेश दादा पाटील कोपर अजित सार्थक ट्रॉफी 2021 रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा संघ पाहायला मिळेल निलेश दादा यांचा. ग्रामीण तसेच तालुका निहाय तुम्हाला संघ पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे पूर्णपणे 16 तारखेला एक नवीन गट या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल आणि जो गट त्याच्यामध्ये
जो संघ फायनलमध्ये जाईल त्याला 4 आयकॉन खेळाडू घेऊन खेळता येण्याची संधी मात्र मिळणार आहे. त्यामुळे 10 संघांचा लॉट्स सरळ त्याच्यामधला संघ तालुका निहाय लढतीमधील सेमीफायनल फायनलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे एक चांगली संकल्पना मी तर म्हणेन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. कुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्कोअर कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. हरेश केणीचं षटक मात्र अखेरीस संपले. 2 व्हाईट बॉल्स पाहायला मिळाले. सुरुवातीलाच मात्र षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर विकेट अनिकेत मात्रेची पाहायला मिळाली. सारं काही घडलं या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावर एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 12 धावा जसकार टीमच्या. आई माझी एकुली तुझी गो, आई माझी एकुली तुझी, आई माझी सर्वानुराग, सर्वानुराग, आई माझी सर्वानुराग. थँक्यू. बघा आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर ज्या बाईक आपल्या समोर दिसत आहेत, अशी रायगडाची भव्यता वाढवणारी ही नामांकित स्पर्धा, ज्या 5 बाईक आणि ओपनसाठी स्पोर्ट्स सायकल इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आणि स्पर्धेमध्ये मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय. ते अमित ठाकूर साहेब, ग्रामपंचायत सदस्य जसकार, राजाराम पाटील साहेब कोपर, राम पवार साहेब कोपर, राजेश दमडे साहेब कोपर, संतोष पवार साहेब कोपर या मान्यवरांचं पुन्हा एकदा सार्थक ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये. मागच्या वर्षी देखील हे मान्यवर आमच्या नाईट स्पर्धेमध्ये उपस्थित झाले होते. यंदाही त्याच जोमानं ही स्पर्धा भरवली, निलेश शेठ पाटील यांनी, आणि आपण आला त्या स्पर्धेला मनापासून धन्यवाद. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. 12 धावा जसकार टीमनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र धावफलकावर लगावल्यात. राकेश सांडेल जो एक षटकाराच्या मदतीनं खेळतोय, 4 बॉलमध्ये 10 धाबांची खेळी साकारले. दुसऱ्या बाजूला मात्र नुकताच आलेला अमय भोईरला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. अजून एक सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक, आणि या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. दीपेश केणी येतोय. राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करेल. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र यष्ट्या उडवून घेतल्यात फलंदाजांना. बॅट्समन आउट होते, त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड. दुसरा धक्का जसकार टीमला. तर 2 फलंदाज बाद झालेत यावेळेस. मात्र सुरुवातीला झटके बसलेत. दोनही सलामीवीर आता मात्र तंबूमध्ये दाखल होतात. राकेश तांडेल आणि अनिकेत मात्रे असे दोनही बॅट्समन यावेळेस माघारी आलेत. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर आता मात्र फार मोठी जबाबदारी असेल आणि मोठा खेळ त्यांना करावा लागेल. तर दीपेश केणी पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळवले. गोटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटकडे बॉल चाललाय. 1 धाव त्या ठिकाणी सहज रीतीने मिळेल. एकेरी धावेचं योगदान. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दीपेश केणी पाहायला गेलं तर एक आक्रमक फलंदाज, परंतु आजकाल त्याची गोलंदाजी सुद्धा सर्रासपणे पाहायला मिळते. पंगारपाडेत ते षटक अजूनही आम्हाला आठवतंय. धावा डिफेंड करायच्या होत्या, अवघ्या खूपच कमी धावा डिफेंड करायच्या होत्या, आणि असं असताना मात्र ती दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तर दीपेश केणी पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन येणारा बॅट्समन आपण पाहतोय. तेश मात्रे सुद्धा दाखल झालाय अमेय भोईरच्या साथीला. अमेय भोईर अजून अद्यापही खातं उघडलेलं नाहीये. जसकार आणि चिंचपाडा या 2 टीम्समध्ये एक घमासान युद्ध पाहायला मिळत आहे. यानंतर मोहो आणि बेलवली या 2 टीम्समध्ये मॅच होणार आहे. दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे.
तर जाऊया पुन्हा एकदा बाई केणीकडे. ओव्हर द विकेट ना आलाय, बॅकफुटला जाऊन कट केला. इथे मात्र गल्लीमधल्या क्षेत्ररक्षकाला चकवलंय. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन सीमा रेषेजवळ, परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. शेवटच्या क्षणाला मात्र डाईव्ह लगावत मात्र हा बॉल आतमध्ये ढकलला जातोय. प्रणय केणी, जोरदार टाळ्या याच्यासाठी. अफलातून फिल्डिंगचा नमुना मात्र पाहायला मिळाला आणि आपल्या टीमसाठी आज मात्र खऱ्या अर्थानं या धावा सेव्ह करत असताना पाहायला सुद्धा मिळाला. धावसंख्या वाढेल. वेगानं मात्र आला होता आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीनं मात्र फील्ड केला जातोय. बॉल अगदी सीमा रेषेलगत. असं वाटलं होतं बॉल सीमारेषेला स्पर्श करेल, परंतु चांगली फिल्डिंग प्रणयची पाहायला मिळाली. तर पुन्हा एकदा बॉल चेक केला जाईल. फिल्डिंग करत असताना काही चुका क्षेत्ररक्षकाकडून झाल्या नाहीत ना याची खातरजमा मात्र केली जाते. ते मात्र जरूर निर्णय तुमच्यापर्यंत येईल, परंतु निर्णय काही येऊ द्या. प्रयत्न जो होता तो खूपच प्रामाणिक होता प्रणयचा आणि उत्तम दर्जाचं त्याचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. तर चौकार नसेल तर या धावा मिळाल्या त्या 3. तर नक्कीच आपल्या टीमसाठी ही धाव त्यानं वाचवलंय. धावसंख्या 3 ने पुढे जाते. आता मात्र 16 धावा धावफलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. थोडं स्पीडअप करा, थोडंसं उशीर होतोय आपल्याला. आज सुपर 4 साठी एक टीम काढायची आपल्याला, त्यामुळे वेळ हवा आहे. राऊंड विकेटनं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. निर्धाव चेंडूची समाप्ती. भाई केणी गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत टिचून मारा केलाय. पाहायला गेलं तरी एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, परंतु आजकाल गोलंदाजीमध्ये सुद्धा आपलं सामर्थ्य मात्र तो दाखवून देत असतोय. 4 बॉल पर्यंत आतापर्यंत 4च धावा दिल्यात. अकुट टप्प्याचा बॉल होता, हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता. इथे बॅट्समनसाठी संधी जरूर होती, परंतु थोडासा वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा बॉल. पंच मात्र स्वैर मारा यावेळेस मात्र इशारा देत असताना अतिरिक्त धाव मिळेल. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल. 17 धावा धावफलकावर. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. मॅच जर सकाळपासून पाहिलं तर थोडासा धावांचा पाठलाग करणं जड जात आहे या मैदानावर. त्यामुळं 50, 55, 60च्या आसपास ही धावसंख्या एक आदर्श धावसंख्या मी तर म्हणेन सकाळपासून जर पाहायला गेलं तर ठरू शकते. फिरून खेळला. इथे मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला चकून बॉल चाललाय. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल जाईल डीप फाईन लेग. सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. तर या 4 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. 21 धावा 21 रन्स. दुसरं षटक आपण पाहतोय बाई केणी या गोलंदाजाचं. 2 बॅट्समन हितेश म्हात्रे आणि अमय भोईर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. हितेश अजून एक मोठे नाव, चांगला बॅट्समन आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी इथून मात्र. यानंतर दुसरं षटक समाप्त होणार आहे. पॉवर प्लेची 2ही षटकं समाप्त होणार. त्यामुळे या राहिलेल्या शेवटच्या बॉलवर हितेश म्हात्रे कोणत्या प्रकारची भूमिका निभावतोय याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल. तर 3 क्षेत्ररक्षक त्याच्या समोर 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. इथे मात्र बिग हिट केला जातोय. ऑन साइडला प्रार. मिड विकेट सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. महिन्यात गाय तुझं देऊल साजतई. फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकानंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 13.5च्या सरासरीनं 27 धावा 27 रन्स ऑन स्कोर कार्ड.
27 धावा. आतापर्यंत शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर शेवटच्या 2 बॉलवर मात्र 10 धावा अर्जित केल्या त्या जसकार संघाच्या फलंदाजांनी. तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. तिसरं षटक घेऊन हरेश केणी. सकाळच्या सत्रामध्ये सत्र गाजवलं ते शिवशंभू वरचेवळे संघाना. त्यामुळं हाफ एंट्री त्यांना लागू झाले. एक ट्रॉफी आणि ती ट्रॉफी आजच कदाचित त्यांना मिळणार आहे. आज सुपर 4 साठी एक संघ पुढे जाणार आहे. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये वरचेवळे संघाचा खेळ तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार आहे. खूप चांगला खेळ त्यांनी साकारला, परंतु इथे खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. हरेश केणी परफेक्ट यॉर्कर. बॅट्समन इथे मात्र कम्प्लिटली चितपट करून टाकलाय. फलंदाज बाद होतोय. लागलेला तिसरा धक्का टीम जसकारला. ते क्लीन बोल्ड बॅट्समन आउट होतोय. हरेश केणी अजून एक सफलता आपल्या नावावर अर्जित करतोय. अमेय भोईर बाहेर आलाय. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र ही धुरा मधल्या फळीतील फलंदाजांवर. एका बाजूला हितेश म्हात्रे ज्याच्या बॅटमधून धावा निघाल्या तब्बल 11 धावा, एक चौकार, एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. आणि 5व्या क्रमांकावर नवीन बॅट्समन यावेळेस पाहायला गेलं तर अजून एक दर्जेदार फलंदाज, दर्जेदार खेळाडू जसकार संघाचा सागर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 27 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झालाय. चिंचपाडा संघ उत्कृष्ट गुणलेखक आमचे उमेशजी भोईर पाहायला गेलं तर खूप चांगले गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख आहे त्याचा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे जसकार संघ म्हटला की एक चांगले समालोचक आमचे मित्र इथे जी म्हात्रे यांची सुद्धा आम्हाला आठवण येते. जसकार संघ तर हरेश केणी पहिल्याच बॉलवर मात्र विकेट संपादित केले. इथून मात्र उर्वरित 5 चेंडूंमध्ये कसा खेळ राहणार, कारण हे प्रमुख गोलंदाजाचं षटक आहे. प्रमुख गोलंदाज म्हटला की त्याच्या वाट्याला मात्र ही 2 षटकं येत असतात. आणि त्यातीलच दुसरं षटक पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. टाइम आउट दिला जातोय कारण खूप वेळ करताय चिंचपाडा संघ. मी अगोदरच अनाउन्समेंट सुद्धा केली होती, कारण काही झालं तरी आज सुपर 4 साठी एक संघ पुढे न्यायचा आहे. त्यामुळे वेळ हवा आहे. रोज 6 मॅचेस होतात, परंतु आज 7 मॅचेस आपल्याला वेळेमध्ये संपन्न करायच्या आहेत. हरेश केणी पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक ऑन ड्राईव्ह घरंगळत चाललाय. बॉल लॉंग ऑनला एकच जावेल. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पुढे जाईल 28 या आकड्यावर. 28 हितेश म्हात्रे आणि सागर ठाकूर. सागरनं मात्र खातं उघडले 1 या धावेनं. गोलंदाजी मार्कवर बना पाहतोय हरेश केणी. राईट मोर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु ते सोपं झालं नाही. मी तर म्हणेन हितेशसाठी हा बॉल निर्धाव चाललाय. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. अगोदरच म्हणालो होतो वेगवेगळ्या धाडणीचे तुम्हाला चेंडू पाहायला मिळतील. पहिला बॉल आपण पाहायला मिळाला होता यॉर्कर लाईन पद्धतीचा. त्यानंतर थोडासा फुलर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा टप्पा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. इथे थोडासा स्लोवर 1, परंतु हा पिक केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. हा दणदणीत षटकार. तो षटकार पडलाय हरेश केणी याच्या अगेन्स्ट. इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल काढलाय. डीप मध्ये बॉल जाईल. तिथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही बॅट्समन मध्ये. एक एक रन किती महत्वाची आहे, किती जीवाच्या आकांतानं धावलं जात आहे हेच जणू पाहायला मिळालं. इच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं तेंडुलकर उगाच नाही म्हणायचा. अगदी ऑस्ट्रेलियन प्लेअर जो तुम्ही पाहिले गिलक्रिस्ट आणि हेडन, एक एक धावेसाठी किती धावायला लागायचं. सेवागचा खेळ वेगळा असायचा, परंतु ते 2 खेळाडू किती धावायचे हे आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. आणि इथे मात्र झेल साधा सोपा सरळ सोडला जातोय. यष्टीरक्षक किरण परमार
च्या माध्यमातून ही फार मोठी चुकी मी तर म्हणेन यावेळेस मात्र केली जाते. विकेट किपरच्या माध्यमातून बॅट्समनला मात्र जीवनदान दिलं जाते. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि माझे साथी गुणसंख्या लेखक सोमनाथजी पाटील आम्हाला कळवतात 37 धावा धावफलकावर 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा पुरा करी तो आपला वादा कोपर गावाचा निलेश दादा 7 केले वन संघाचा हाय स्पॉन्सर निलेश दादा पुरा करी तो आपला वादा कोपर गावाचा निलेश दादा 7 केले वन संघाचा हाय स्पॉन्सर निलेश दादा. थँक्स. इथे चिंचपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय शशिकांत शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे या केपी ग्रुप. तर निश्चित स्वरूपात निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. शशिकांत शेठ यावं, आपलं सार्थक ट्रॉफीच्या वतीने स्वागत आहे. चिंचपाडा गावातील ग्रामस्थ सुद्धा इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कोपर गावातील ग्रामस्थ इथे क्रिकेटचा आनंद घेतात आणि जे खऱ्या अर्थाने मैदानाच्या बाहेर शांततेने आनंद घेतात क्रिकेटचा. या दोन्ही गावातील ग्रामस्थांना प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आपण यावं व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हो टू दीपक पाटील सर. सार्थक ट्रॉफी आपण पाहतोय 2021 भव्य दिव्य आयोजन. नेक्स्ट इयरला मात्र याही पेक्षा मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. निलेशदादा पाटील यांच्याकडून तब्बल अगोदरच 11 बाईक्सची घोषणा झाली आहे. त्याच्यामधील पहिल्या क्रमांकाचा जो संघ असेल त्याला 4 बाईक्स असणार आहेत, दुसऱ्या क्रमांकाला 3 बाईक असणार आहेत आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला 2-2 बाईक्स असणार आहेत. आणि अशा पद्धतीनं 11 बाईक्स, परंतु प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज त्याच्यासाठी असेल ती 4 व्हीलर कार आणि खास करून आकर्षण असेल आणि या समालोचकांना मात्र स्पोर्ट्स सायकल असणार आहे. त्यामुळं फार मोठी अनाउन्समेंट. एकदा जोरदार टाळ्या निलेश शेठसाठी, कारण हे रायगडमध्ये एकमेव व्यक्ती करू शकतो आणि ते आहेत निलेशदादा पाटील, दिलदार मनाचे आणि नेहमीच दानशूर नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं. आणि आजकाल ओपनच्या स्पर्धामध्ये गोवा येथे सुद्धा त्यांचा संघ जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळाली होती आणि प्रत्येक ठिकाणी ओपनच्या स्पर्धेमध्ये मात्र चमकदार कामगिरी करताना सार्थक नाव आलं की समजून जायचं निलेशदादा पाटील यांचा संघ. तर खूप मोठी टुर्नामेंट नेक्स्ट इयरला सुद्धा तुमच्या भेटीस येईल, परंतु सध्या स्थितीमध्ये सुद्धा टुर्नामेंट्स अगदी आपण पाहतोय 5 बाईक्स आणि स्पोर्ट्स सायकल्स संपूर्णपणे एखाद्या प्रकारचं शोरूम उघडले की काय, दुकान उघडली की काय, असंच मात्र या मैदानावर आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला वाटायला लागतं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. प्रणय येतोय. प्रणयचा पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेमध्ये वेगानं फिल्डर त्या ठिकाणी येतोय. 2 रन्स मात्र रोखता येणार नाहीयेत. या दुहेरी धावांचं योगदान जसकार टीमला मिळतंय आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 39, 39 रन्स, 39 धावा. इथून मात्र कशा पद्धतीनं हा स्कोर कार्ड, इथून 10 धावा आल्या जसकार टीमसाठी. मी म्हणेन 60च्या आसपास जर ही धावसंख्या गेली फार कठीण होईल दुसऱ्या सत्रामध्ये, कारण गेले 2-3 दिवस आपण पाहतोय धावांचा पाठलाग करणं फार कठीण होतंय. तिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कम्प्लिटली मिस झालाय. बॉल मात्र निर्धाव जातोय. हितेश मात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी पार्कवर प्रणय, खूप चांगली फिल्डिंग प्रणयची पाहायला मिळाली होती. इथे गोलंदाजीतून आपली भूमिका साध्य करत असताना, निभावत असताना सार्थक ट्रॉफी 2021 कोपरचं हे मैदान. ओव्हर द विकेट यावेळेस लेंथ बॉल होता. खूप जबरदस्त पुलचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. यावेळेस मात्र मिळतील धावा 6. थोड़ी सी धूल मेरी धरती की मेरे वतन की, थोड़ी सी धूल मेरी धरती की मेरे वतन की, थोड़ी सी खुशबू वाला. या षटकाराच्या मदतीनं मात्र धावफलकावर 45 धावा, 45 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम जसकार आपल्याला पाहायला मिळतंय. हितेश मात्रेची लॉंग इनिंग आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत. 1 चौकाराचा खेळ पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र व्यवस्थित टायमिंग झालं नाही या स्क्वेअर लेग रिजन कडे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॅकअप चांगलं मिळालंय. बॉल आतमध्ये ढकलला जातोय. तोपर्यंत मात्र तिहेरी धावांचं योगदान. पाहता पाहता 3 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात आणि या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावर. 48 रन्स. थोड्या चुका मात्र टाळाव्या लागणार आहेत टीम चिंचपाडा संघाला. घरच्या मैदानावर खेळणार आहे, कारण हे मैदान म्हटलं की त्यांचंच मैदान आणि मोठा
पाहायला गेलं तर संपूर्णपणे सराव त्यांचा आजपर्यंत या मैदानावर झालाय. बऱ्याचशा स्पर्धा चिंचपाड्याच्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या. चिंचपाडा प्रीमियर लीग सुद्धा लवकरच या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथे मात्र थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला होता. पूल करण्याचा प्रयत्न मात्र फसला. हितेश सागर ठाकूर यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. बॉल मात्र निर्धाव चाललाय. प्रणय केळीचं हे षटक आतापर्यंत जर विचार केला तर 11 धावा या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केल्यात. शेवटचा बॉल असेल 4थ्या षटकामधील. बेलवली संघाचा कर्णधार आणि मोह. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. स्ट्रेट टू द मिड ऑफ. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज आउट होईल. बॅट्समन आउट होतोय. यावेळेस मात्र सागर ठाकूर जो 5व्या क्रमांकावर दाखल झाला होता फारशी चमक दाखवू शकला नाहीये आणि एकच धाव काढून तो माघारी येतोय. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावर. तत्पूर्वी मी विनंती करेन बेलवली संघाचा संघनायक आणि मोहो संघाचा संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. यस डीजे. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपर गावाचा निलेश दादा. सार्थ केले वन संघाचा हाय स्पॉन्सर निलेश दादा. पुरा करीतो आपला वादा कोपर गावाचा निलेश दादा. साथ गेले वन संघाचा आई स्पॉन्सर निलेश दादा. तर 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 48 धावा. 12च्या सरासरीनं मात्र या धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार. जर यात सरासरीनं धावा आल्या तर मी सांगेन जसकार संघासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट असेल. 60 धावांच्या आसपास जर टप्पा ओलांडला तर फार मोठं लक्ष मात्र राहू शकतं ते चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर किरण परमार. एक झेल मात्र सोडला होता किरण परमार, परंतु गोलंदाजी कशी करतोय याकडे मात्र संपूर्णपणे लक्ष असेल. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल. यावेळेस मात्र बॅटची कड घेऊन गलीमध्ये चाललाय. सिंगल येते. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पुढे जाते. 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. 49 धावा. तर किरण परमारचं हे षटक आपण पाहतोय. दुसरा बॉल फुल टॉस होता. या फुल टॉस बॉलला मात्र समोर खेळला. लॉंग ऑन ला फिल्डर आहे. धाव मिळेल ती एकच. राकेश भोई त्या ठिकाणी सिंगल धावेनं मात्र जसकार संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 धावांचा टप्पा ओलांडला. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. तर निर्धाव चेंडूची सांगता किरण परमार. शेवटचं षटक आतापर्यंत विचार केला तर चिंचपाडा संघाच्या दृष्टिकोनातून चांगलं राहिलंय असंच म्हणावं लागेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किरण पाटील आणि हितेश म्हात्रे अशी जोडी इथे मात्र समोर खेळला. लॉंग ऑनला फिल्डर आहे. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. राकेश भोईर वेगानं मात्र एक अतिशय चांगला खेळाडू आहे. आज मात्र चिंचपाडा संघ पाहिला तर अगदी संपूर्णपणे एकजीव झाल्यासारखा वाटतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येमध्ये 1 ची वाढ होते. 51 धावा 51 रन्स. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. या 2 चेंडूंमध्ये निदान एखादा मोठा फटका जसकार संघाचे पाठीराखे नक्कीच अपेक्षा करत असेल. लोअर फुल टॉस होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. बाळा त्या ठिकाणी आहे. इथे मात्र थोडीशी चुकी त्याच्याकडून झाली आणि लगेच संधी मिळाली दुसरी धाव कंप्लीट करण्याची. 2 धावांचं योगदान मिळालं. दुहेरी धावांच्या योगदानानंतर मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. 53 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. बॅटिंगसाठी मात्र किरण पाटील सज्ज होतोय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू. काय
दडलंय या लास्ट बॉलवर. इथे मात्र लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे. स्वतः किरण परमार जज करतोय आणि अजून एक झेल सुटल्याचा किरण परमारच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे. 2 झेल या मॅच मध्ये मात्र किरण परमारनं सोडलेत, परंतु षटक मात्र चांगलं टाकलं ते किरण परमारनं, जे स्लॉगवरच्या षटकामध्ये जिथे मात्र मोठी धावसंख्या रचायची होती हे स्वप्न मात्र उद्ध्वस्त केलं जसकार संघाच्या फलंदाजींचं. 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 11च्या सरासरीनं धावा जमवल्यात. त्या 55 धावा, 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. तर या ठिकाणी मी विनंती करतो शशिकांत भोईर साहेब, माजी सरपंच चिंचपाडा केपी ग्रुप, यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. बिग मॅच, लास्ट मॅच ऑफ द फर्स्ट राऊंड. अर्थातच आजच्या दिवसात आपण सुपर 8मध्ये शिवशंभो क्रिकेट ओलेचा व्हर्च्युअली क्रिकेट संघाला पाहिलात. तर या 4 मधून कुठला संघ क्वालिफाय होईल? केपी ग्रुप यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण एक भव्य दिव्य स्पर्धा पाहतो. ते माजी सरपंच शशिकांत भोईर, विनिंग कॅप्टनला इथे चांदीचा कॉईन दिला जाईल. एकच विभागातील संघ, इट इज अ हेड्स कॉल आणि नाणेकिवीचं कौल मात्र चांदीचा सिक्का जाईल हा विजय हनुमान 11 मोह क्रिकेट संघाकडे. इट इज अ हेड्स कॉल. तर थँक्यू मान्यवरांचे खूप खूप आभार. तर टॉस जिंकला इथे सूर्या, खूप मोठी स्पर्धा आहे, काय फिलिंग करशील? तर टॉस खूप इम्पॉर्टंट आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे टॉस खूप महत्त्वाचा होता आणि टॉस जिंकलेला खूप आनंद आला आहे. आणि एकंदरीत ही भव्य दिव्य तर रायगडची भव्यता वाढणारी स्पर्धा, या आमच्या स्पर्धेबद्दल काय सांगेल? निलेश शेटपाडले यांनी घेतलेली मेहनत, मागच्या वर्षी नाईट झाली, यंदा डे घडवली, अजूनही मोठा त्यांच्या स्पर्धा घडवण्याचा विचार आहे, काय सांगशील? नक्कीच स्पर्धा खूप मोठी आहे, तुम्हाला दिसते प्रेक्षक किती आहेत. या वर्षात सर्वात जास्त प्रेक्षक मी बघितले असतील ग्राउंडवर, त्यामुळे खूप चांगलं वाटेल खेळताना ग्राउंडवर. ग्राउंडसुद्धा खूप छान आहे आणि दादांबद्दल काय खूप मोठी स्पर्धा आयोजित केली आहे, धन्यवाद देतो, त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी परवानगी दिली. तर थँक्यू व्हेरी मच. हे होते कॅप्टन मोह संघाचे आकाश सोरगे, मॅन इन फॉर्म. 10 चेंडू 67 धावांची दमदार फलंदाजी करणारा खेळाडू. कसलगड नाईट स्पर्धेमध्ये टॉस हारलाय. इथे डिफिकल्ट आहे थोडं, का समोरचा संघ खूप फॉर्म मध्ये आहे, काय गेम प्लॅन? काय नाही, जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या मागच्या वर्षी तुझ्या खेळ होत्या ते खेळ या स्पर्धेत साकारले तर संघाचा बेनिफिट नक्कीच होईल. तर ज्या पद्धतीने ही स्पर्धा आम्ही घडवली, निलेश शेठ पाटील या स्पर्धेचे दमदार यशस्वी आयोजक, 5 बाईकसह संपूर्ण महाराष्ट्र ही स्पर्धा बेड लावणारी, काय सांगशील त्यांच्याबद्दल? हा आयोजन खेळायची आमची खूप इच्छा होती आणि आयोजन बघूनच वाटतंय का एकदम भारीच. म्हणजे आपल्याकडे तर पहिल्यांदाच असं आयोजन केलंय आणि आम्हाला खेळायला इथे संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हे होते बेलोली संघाचे हार्ड हिटर कॅप्टन. तर इथे मान्यवरांना विनंती करतो, अमित ठाकूर साहेब ग्रामपंचायत सदस्य जसकार, या मान्यवरांना विनंती करतो साहेब यावं आपण इथे स्वागत कक्षामध्ये. अमित ठाकूर साहेब ग्रामपंचायत सदस्य जसकार यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. तर नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. टॉस जिंकलाय मोहो संघानं, चांदीचा शिक्का, चांदीचा कॉईन मात्र त्यांना मिळालाय. तर इथे सन्मानित केलं जाईल अमित ठाकूर साहेब ग्रामपंचायत जसकार. त्याच्यानंतर राजाराम पाटील साहेब कोपर यांना देखील विनंती करतो आपण यावं. राजाराम पाटील साहेब कोपर, कारण सातत्याने जेव्हा जेव्हा निलेश शेठ पाटील यांची स्पर्धा आपण पाहतो त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि नाईट स्पर्धेमध्ये देखील 5 दिवस त्यांनी उपस्थिती दाखवली, तर त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेचे दमदार दिलदार आयोजक निलेश शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजाराम पाटील साहेबांना या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. त्याच्यानंतर राम पवार साहेब कोपर हे देखील 5 दिवस मागच्या वर्षी नाईट स्पर्धेमध्ये आम्हाला नक्कीच चांगलं मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर राम पवार साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यावं, आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. डॅशिंग पर्सनॅलिटी, चेहऱ्यावर नेहमी गॉगल्स आणि हसरा चेहरा सातत्याने त्यांचा आम्हाला पाहायला मिळाला आहे, तर त्यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर राजेश दमडे साहेब कोपर यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते वयोवृद्धापर्यंत सर्वांचा मान सन्मान इथे सातत्याने त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला आहे. तर राजेश दमडे साहेब यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. आणि संतोष पवार साहेब कोपर, संतोष पवार साहेब यांना देखील विनंती करतो आपण यावं अतिथी कक्षामध्ये. तर त्यांना विनंती करतो यावं. सातत्याने खूप चांगला पाठबळ आम्हाला राहिला कोपर गावाच्या सर्व ग्रामस्थांचा आणि खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो आम्ही चिंचपाडा ग्रामस्थांचं, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध करून दिलं, ते खास करून कपिल आपलं या मनाच्या स्पर्धेच्या वतीनं मनापासून धन्यवाद. आपण यावं व्यासपीठावर. शशिकांत भोईर साहेब माजी सरपंच चिंचपाडा केपी ग्रुप, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला, त्यांना विनंती करतो आपण यावं साहेब. आपल्याला इथे या स्पर्धेचे दमदार आयोजक निलेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून इथे सन्मानित केलं जाईल. नक्कीच बहुचर्चित मानाची स्पर्धा. शशिकांत भोईर साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आज टॉस पाहिला, विनिंग कॅप्टन
मोह क्रिकेट संघाला चांदीचं कॉईन देऊन सन्मानित करण्यात आलं, तर त्यांना देखील इथे या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू व्हेरी मच मान्यवरांचे खूप खूप आभार. स्पर्धेचे आयोजक निलेश शेठ पाटील आपलेही धन्यवाद. थँक्यू. तर सिराज शेख तर दोन समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेत. चिता कॅम्प मुंबईवरून आलेले आहेत सिराज शेख आणि किरण बोयर. तर दोघांनी मी आमंत्रित करतोय. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे, ऐकूया त्यांचा आवाज. थँक्यू. तसेच रोशन पाटील आणि महेंद्र नाईक. रोशन पाटील साहेब आणि महेंद्र नाईक साहेब या दोन्ही शिवसेनेचे वडकर विभागीय अध्यक्ष. रोशन साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. या ओलिओ कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन नवीन चेहरे ट्रॉम्बेवरून खास त्यांची समालोचनाची इच्छा होती की या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करावं, तर त्यांना देखील ओलिओ त्यांच्याकडे. सिराज सर. धन्यवाद सर. तर पंच वळतायत आणि इथं वाईटचा इशारा करतायत. एक अवांतर धाव संकेत बर. तो चलते हैं मैच की ओर. एक बढ़िया टूर्नामेंट यहाँ पर. बेहतरीन गेंद यहाँ पर प्लम अपील करते हुए देखना है. यहाँ पर हैम्पर का फैसले का इंतजार रहेगा हमें, पर हैम्पर ने इसे नकारा. एक बढ़िया गेंद यहाँ पर ब्लॉक होल गेंद डाली थी. तो मैं बताता चलूं, ब्लॉक होल गेंद यानी एक बॉलर का ब्रह्मास्त्र होता है. तो बढ़िया अच्छी शुरुआत कहूंगा. चिंचपाड़ा पहले बल्ले सेकंड बल्लेबाजी करते हुए इस बीच शॉर्ट पिच गेंद जा रही है. बिग 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 षटकार. इस सोन्याचा उंगवला चैता पतवार मेल्याला. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करण्या. तो यहां पर एक करारा छक्का लगाया बल्लेबाज ने. तू गेंदबाज है तो मैं बल्लेबाज हूं. तो यहां पर ईट का जवाब पत्थर से देते हुए फिर से एक बार बिग 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 षटकार. बैक टू बैक दो षटकार लगाते हुए आग उगलता हुआ इस बल्लेबाज के बल्ले से. बल्लेबाज है दिनेश गायकवाड. सार्थक ट्रॉफी हाय बघा भारी. रायगड ठाण्यात एक बघा ती नंबर 1. क्या कहेंगे सिराज सर इस तर या ठिकाणी AK47 ग्रुप यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर AK47 ग्रुपला देखील विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. तो बेहतरीन टूर्नामेंट चलता हुआ यहाँ पर सार्थक 11 सार्थक ट्रॉफी 2021 में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत 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 इस टूर्नामेंट के माध्यम से. और यहाँ पर मैच चलता हुआ गेंदबाज अपने ओर की अगली गेंद लेकर तैयार. बल्लेबाज को फुल टॉस गेंद यहाँ पर कोई फायदा ना उठा पाए बल्लेबाज. यहाँ पर देखिए लॉन्ग ऑफ की जानिब ये स्ट्रोक खेला बल्लेबाज ने. तो सिराज सर क्या कहेंगे इस शॉट के बारे में? थैंक यू वेरी मच किरण सर. जिस तरह से ये बल्लेबाज ने इस गेंद को डिफेंड किया था, थोड़े से बैकफुट पे गए और गेंद की लेंथ को समझने में थोड़ी सी नाकामी हुई, जिसकी वजह से वो बेहतरीन शॉट. देखिए किरण सर, खूबसूरत शॉट मिड विकेट और लॉन्ग ऑन की जानिब ये गेंद जाती हुई सीधे सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए. बिल्कुल ये गेंद जो थी गेंदबाज ने बल्लेबाज के पाले में डाली थी, जिसे हम लोग ओवर पिच गेंद कहते हैं. कोई भी कदमों का सहारा लेने की जरूरत नहीं पड़ी और गेंद को पूरी तरह से उन्होंने जचा और सीधे सीमा रेखा के बाहर किया 6 रनों के लिए. तो इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 20 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. एक खूबसूरत टूर्नामेंट, एक जबरदस्त सा टूर्नामेंट सार्थक ट्रॉफी 2001 कोपरगांव.
थैंक यू वेरी मच। हमारे जो नीलेश पाटिल सर है उन्होंने हम लोगों को यहाँ पर कुछ वक्त के लिए कमेंट्री करने का मौका दिया। तर थँक्यू। या ठिकाणी रोशन साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। शिवसेना वडगर विभागीय अध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनापासून धन्यवाद देतो। त्यांचे समवेत त्यांचे परममित्र तर AK47 ग्रुप यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। शिवसेना वडकर विभागीय अध्यक्ष आदरणीय रोशन पाटील साहेब यांचं देखील शुभागमन, त्यांच्या समेत महेंद्र नाईक साहेब कोहली यांचं देखील शुभागमन झालंय। सार्थक ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। और यहाँ पर एक आसान सा लॉलीपॉप कैच पकड़ा यहाँ पर और विकेट का पतन। तो बल्लेबाज थोड़े से निराश हताश पवेलियन की ओर लौटते हुए एक लॉन्ग हिट लगाना चाहती थी, बैट की एज लगी और एक अच्छा कैच यहाँ पर पकड़ा। तो पहले विकेट का झटका लगा। सिराज सर क्या कहेंगे इस शॉट के बारे में? कन्वर्ट नहीं कर पाए ये बल्लेबाज। जी बिल्कुल किरण सर, मैं सहमत हूँ आपकी इस बात से। बल्लेबाज जिस तरह से इस गेंद को खेलना चाहते थे वो गेंद की गति को मैं समझता हूँ कि वो समझ नहीं पाए और बल्ले का ऊपरी किनारा लगा और एक आसान सा कैच हो गया। इसी के साथ पहले विकेट के खात्मे पे स्कोर जा पहुंचा है 26 रन। अब मात्र 23 गेंदों पे 36 रनों की जरूरत है। अगला बल्लेबाज एक जिम्मेदारी की पारी। किरण सर, आपने देखा होगा इंटरनेशनल क्रिकेट के अंदर भी कि जो वन डाउन का जो बैट्समैन होता है, जैसे कि हम लोग कहते हैं विराट कोहली की पोजीशन होती है और ये पोजीशन काफी इंपॉर्टेंट होती है। वन डाउन आने वाला बैट्समैन पूरी तरह से जिम्मेदार होता है अपनी टीम को कामयाबी की तरफ ले जाने के लिए या नाकामी की ओर ले जाने के लिए। तो देखना है ये आने वाला बल्लेबाज किस तरह से अपनी जिम्मेदारी को बखूबी निभाता है। गेंदबाज अपनी गेंद को लेकर तैयार है। अब देखना है इस गेंद पर क्या होता है। बहुत ही बेहतरीन गेंद, बहुत ही बेहतरीन गेंद। गति में परिवर्तन किया और थोड़ा सा गेंद कट भी हुई। बाकी का काम विकेट के पीछे खड़े विकेट कीपर ने किया। समझ ही नहीं पाया इस गेंद को बल्लेबाज के किस तरह से इसे खेलना है। वो मिड विकेट की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे लेकिन गेंद और बल्ले के दरमियान कोई तालमेल नहीं। अगली गेंद सामना करेंगे बल्लेबाज। बहुत ही बेहतरीन गेंद, ब्लॉक होल गेंद थी। बल्ले का अंदरूनी किनारा, बाकी का काम विकेट कीपर ने किया है। खूबसूरत गेंदबाजी का मुजाहिरा अब तक के इस गेंदबाज की जानिब से हमें देखने मिल रहा है। ऊंचे कद के हैं, शॉर्ट रन अप है और स्ट्रेट आर्म गेंदबाजी करते हैं। एंगल भी काफी अच्छा है। बल्लेबाज समझ ही नहीं पा रहे इनके इस एंगल को। फिर से एक बीट गेंद, जबरदस्त गेंद, खूबसूरत गेंद। गेंद जैसे ही टप्पा खाती है, एक हल्का सा कट लेती है और सीधे विकेट कीपर के करीब गेंद जाती हुई अंपायर का इशारा लेग बाय के रूप में मिला। थँक्यू सर। या ठिकाणी आपण पाहू शकाल या स्पर्धेचे आमचे दमदार यशस्वी आयोजक सन्माननीय निलेश शेठ पाटील यांच्या सुकन्या निधी आणि सानिया यांचं या ठिकाणी शुभागमन झालं व्यासपीठावर। मी साईप्रीत कॅमेऱ्याला विनंती करतो की इथे आमच्या दोन्ही ताईंना विनंती करतो आपण यावं स्टेज समोर। इथे खऱ्या अर्थानं त्यांचेच वडील अर्थातच रायगडचे बिगेस्ट पॅकर्स मध्ये एक निलेश शेठ पाटील यांच्या दोन्ही सुकन्या आपण व्यासपीठ पाहू शकाल। मार्केटमध्ये आपण फक्त नाव ऐकलं होतं सार्थक आणि आदित्य, तर या दोन सुकन्या आपण पाहू शकाल, निधी आणि सानिया। निलेश शेठ पाटील यांच्या दोन सुकन्या अर्थातच त्या या ठिकाणी मॅचसाठी एन्जॉय करतात। मागच्या वर्षी नाईट स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला एन्जॉय सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलात। तर आज निधी आणि सानिया आपल्या स्क्रीनवर नक्कीच दिसत आहेत। थँक्यू, वेलकम बॅक सार्थक ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद सर। और इस बीच विकेट का पतन, एक लॉन्ग हिट लगाया था लॉन्ग ऑफ की जानिब। देखिए सर, फील्डर कहाँ खड़ा था? लॉन्ग ऑन में खड़ा था। लॉन्ग ऑफ से भागते भागते सीधा गया लॉन्ग ऑफ रीजन में और एक रनिंग कैच, एक मुश्किल वाला कैच पकड़ा गया वहां पर। किरण सर, क्रिकेट में कहा जाता है इफ यू टेक अ कैच देन यू विन द मैच। सो जो फील्डर्स होते हैं उनकी जिम्मेदारी यही होती है कि वो किस तरह से गेंद को डिफेंड करते हैं। उनका काम, 11 प्लेयर्स का काम यही होता है क्रिकेट के मैदान में। उनकी जिम्मेदारी ये होती है, गेंदबाज का काम तो होता है गेंद फेंकना, लेकिन जब गेंद बल्ले से टकराए या यूं ही गेंद मिस होकर जाए तो फील्डर का काम होता है उसे फील्ड करना और गेंदबाज या विकेट कीपर तक उसे फेंकना। तो एक अहम किरदार, एक अहम रोल होता है ये 11 प्लेयर्स का। जब ये 11 प्लेयर्स मिलकर खेलते हैं तभी टीम विन होती है। और अगर इस 11 के अंदर एक भी कड़ी कमजोर हो जाए तो कहा नहीं जा सकता कि गेम किस रूप में, किस रंग में हमको नजर आए। म्हणून म्हटलं जातं पकडा मॅच जीता मॅच। आणि इथं मात्र विडॉपच्या रिझनला इथं एक धाव चोरटी काढतोय तो फलंदाज।
आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 22 धावा. 18 चेंडू 34 धावांची गरज. क्या कहेंगे सिद्धार्थ, 18 गेंदों पर 34 रनों की जरूरत. एक क्रिकेट में कुछ भी कहा नहीं जाता, जो कि हमने देखा है 6 गेंदों पर 1 रन भी बनता है और 1 गेंदों पर 6 रन भी बनता है. तो यहाँ पर तकरीबन 18 गेंदे और 36 रन. किरण सर, जिस तरह एवरीथिंग लव इन वॉर होता है, मेरा मानना ऐसा है कि एवरीथिंग फेयर इन क्रिकेट भी हो सकता है. सो क्रिकेट के गेम्स ही ऐसा है सर, ये एक जुनून, एक जज्बे का गेम है और इसके अंदर हर प्लेयर जब मैदान में उतरता है तो एक जज्बा, एक जुनून लेकर उतरता है कि मैं ये मैच को जीत कर ही आना है हमें. तो कुछ कहा नहीं जा सकता कि किस गेंद पर क्या हो जाए. तो अब देखना यह है कि मुकद्दर किसका साथ देता है, लेकिन मेरा ऐसा मानना है मुकद्दर भी उसी का साथ देता है जो मेहनत करता है और मेहनत से ही मैच को जीता जा सकता है. तो इस बीच तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज राकेश तांडेल, उनके कांधों पर ये जिम्मेदारी दी है कप्तान ने, आइए और अच्छी गेंद कीजिए और हमें मैच में लेकर आइए, क्योंकि क्रिकेट एक अनिश्चितताओं का गेम होता है. कुछ भी कहा नहीं जा सकता, आखिरी गेंद तक कुछ कहा नहीं जाता. तो राकेश तांडेल के कांधों पर ये कप्तान ने जिम्मेदारी दी है गेंदबाजी की. और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, गेंदबाज खुद कप्तान है. हमें पता नहीं है, हम मुंबई से आए हैं, मुंबईवर ना आलोय, ट्रॉम्बे गावात ना आलोय. आमची तर अशी टुर्नामेंट होत नाही, किंचित होते. आणि आम्ही दोघांनीच विचार केला होता, सिराजने आणि मीनी. 3 दिवस झाले ही स्पर्धा आम्ही यूट्यूबला घरी बसून लाईव्ह बघतोय. मैंने सिराज से कहा, सिराज सर हमें यहाँ पर आना है और एक मौका हमें दिया जाएगा कि यहाँ पर आके कॉमेंट्री, और ये हमारा ख्वाब पूरा हो चुका है. धन्यवाद सर. आइए यहाँ पर सार्थक ट्रॉफी 2021 में आपका सभी का स्वागत. गेंदबाज सुधीर, राकेश तांडेल, तेज तर्रार. ओ फुलटॉस गेंद, मिड विकेट के जानिब गेंद, दन दन दन, गेंद जा रही है. 4 रन रन रन. तो पहले ही गेंद पर एक करारा चौका लगाया यहाँ पर राकेश की गेंद पर. देखिए फुलटॉस गेंद थी, लो फुलटॉस गेंद थी और इसे भेज दिया मिड विकेट जोन, भेज 4 रनों के लिए. तो थोड़े से पहली गेंद पर महंगे साबित होते हुए यहाँ पर तांडेल. राकेश खुद कप्तान है, काफी लंबा छोड़ा रनअप इनका. देखिए पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडू मात्र भिरकावून देतोय फलंदाज. सीमारेषा पार षटकार. क्या कहेंगे सिराज सर, फुलटॉस पे फुलटॉस गेंदबाज कर रहा है, यहाँ पर गलती है क्या ये गेंदबाज की? किरण सर, इसके लिए मुझे एक गाना याद आ रहा है, वो आपने सुना होगा कि पर्वतों से आज मैं टकरा गया, तुमने दी आवाज लो मैं आ गया. तो बिल्कुल गेंदबाज ने एक लॉलीपॉप ला कर दिया, लो फुलटॉस गेंद, पाले में गेंद और सीधे मिड विकेट के बाद सीमा रेखा के करीब 6 रनों के लिए. खूबसूरत शॉट इस बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ आक्रामक रूप में. क्रिकेट में किरण सर, मैं समझता हूं थोड़ा सा हंसी मजाक भी होना चाहिए, क्योंकि दर्शक बैठे रहते हैं, बैठे बैठे थोड़े से सुस्ता भी जाते हैं. तो उनको भी एक्रेशन देना चाहिए, उन्हें भी चेयरअप करना चाहिए कि उन्हें भी मजा आए. और क्रिकेट गेम ही ऐसा है, बहुत खूबसूरत गेम. आज पूरे विश्व में ये खेला जा रहा है, इसकी लोकप्रियता बढ़ती जा रही है. और आपने देखा होगा कि क्रिकेट अमेरिका के अंदर, जो अमेरिका का एक मेन गेम है वो बेसबॉल है, लेकिन अभी वहां पर भी क्रिकेट को रिप्रेजेंट किया जा रहा है. लोग वहां पर भी शौक पैदा कर रहे हैं क्रिकेट को खेलने का. स्पेशली हमारे जो इंडियन लेजेंड्स हैं, सर सचिन तेंदुलकर सर, सौरव गांगुली सर, इन लोगों को वहां पर बुला के स्पेशली ट्रेनिंग भी दी जा रही है. और अमेरिका के अंदर, शायद नॉर्थ अमेरिका हो या साउथ अमेरिका हो, वहां पर इसकी लोकप्रियता बढ़ती जा रही है. तो चलते हैं लाइव कमेंट्री की जानिब. किरण सर, फिर से एक बार दिशा और लाइन भटकते हुए गेंदबाज यहाँ पर राकेश तांडेल. तो एम्पायर ने से वाइट करा रहा, तो काफी महंगे साबित होते हुए. पहली गेंदों पर चौका आया, दूसरी गेंदों पर छक्का, दोनों ही फुलटॉस गेंद थी. और यहाँ पर बल्लेबाज देखिए रोशन पाटिल, जो कि जबरदस्त बल्लेबाजी करते हुए यहाँ पर. उन्हें पता है अब मैच 50-50 नहीं, जो कि 25-75 हो चुका है. फिर से एक बार लॉन्ग ऑफ रीजन में गेंद, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो वहां पर फील्डर का. तो इस बार कामयाब रहे राकेश तांडेल, जो कि 1 रन खर्च किए इस गेंद पर. उन्हें पता है 18 गेंदों पर
34 रनों की जरूरत थी, अब 15 गेंदों पर बची हुई 22 रनों की जरूरत। क्रिकेट है, कुछ भी कहा नहीं जाता, अनिश्चितताओं का गेम कहा जाता है क्रिकेट को। 15 चेंडू 22 धावांची गरज असताना फलंदाज, नौका फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालाय, तो म्हणजे सतीश पाटील. ज्याप्रमाणे रोशन पाटील फलंदाजी करतोय त्याचप्रमाणे सतीश पाटील यांना सुद्धा फलंदाजी करावी लागेल. आणि इथं थोडा महागडा ठरतो, इथं मात्र राकेश तांडेल स्वतः संघ नायक आहे. पुढचा चेंडू राकेश तांडेल यांचा. ओ, इथं निर्धाव चेंडूची सांगता, सुंदर चेंडू हाताळलाय, मात्र निर्धाव चेंडू कमबॅक करतोय इथं राकेश तांडेल. या चेंडूच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी मानावी लागेल. देर कर दी मोहतरमा, आते आते आपने तो बेहतरीन गेंद यहाँ पर. सिराज सर क्या कहेंगे इस गेंदबाजी के बारे में? किरण सर, जिस तरह से गेंदबाजी हो रही है पूरी तरह से बांधे रखा है और मैच डू एंड डाई की तरफ जाता हुआ खूबसूरत शॉट, बेहतरीन शॉट और उतनी ही जबरदस्त कैच. खूबसूरत कैच इस फील्डर के द्वारा. जबरदस्त फील्डिंग का मुजाहरा करते हुए लॉन्ग ऑफ की जानिब खड़े हुए इस फील्डर ने, किरण पाटिल, जबरदस्त शेर के मुंह से निवाला निकालने वाला जो शॉट था, बिल्कुल उसी तरह से शेर का शिकार भी किया है इस फील्डर ने. खूबसूरत शॉट और उतनी ही जबरदस्त फील्डिंग, एक बेहतरीन कैच और बल्लेबाज को पवेलियन का रास्ता दिखाया. और मैंने कहा किरण सर कि ये मैच अभी भी डू और डाई की तरफ है, दो धारी तलवार है. अब देखना है कि जिसका पलड़ा भारी होगा वही पलड़ा नीचे की तरफ जाएगा और जो बेहतरीन खेल का मुजाहिरा पेश करेगा वो पलड़ा ऊपर की तरफ जाएगा. डू और डाई है, अभी भी कुछ भी कहा नहीं जा सकता कि मैच किस तरफ झुका है. वन साइडेड मैच हमें यह नजर नहीं आ रहा है, दोनों तरफ मैच बराबरी की तरफ है. अब बची हुई गेंदों पर देखना है कि गेंदबाज कितनी अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा पेश करते हैं और बल्लेबाज किस तरह से इस स्कोर को डिफेंड करने में कामयाब होते हैं. 13 चेंडू 22 धावांची गरज असताना नौका फलंदाज विजय भोईर फलंदाजी मार्कवर दाखल झालाय. रोशन पाटिल ऑन स्ट्राइक, इन फॉर्म बल्लेबाज. इस बीच देखिए आखिरी गेंद राकेश तांडेल की, फुल टॉस गेंद. बाबा बाबा बाबा, कवरा मोठा छक्का मारला यो आय रोशननी. याला म्हणतात किरण सर लक्ष मी आलो. तो देखिए यहाँ पर भरपूर समाचार लेते हुए राकेश तांडेल का, खुद कप्तान थे, गेंदबाजी का भार उन्होंने संभाला था. तो यहाँ पर थोड़ी सी खराब गेंदबाजी कहूंगा मैं. तो इस बीच अब एनालाइज कुछ इस तरह है, तो यहाँ पर मैच आकर खड़ा है 12 गेंदों पर 16 रनों की जरूरत, यानी अब लगभग 13 रन की जरूरत पर ओवर. 8. तो क्या कहेंगे सिराज सर, एक हल्का सा वातावरण, शांत वातावरण, हमारे यहाँ पर चिल्ला बोम और एकदम ग्राउंड नहीं है हमारे पास. तो पहले इस ग्राउंड के बारे में और गांव के बारे में कुछ कहिए सर. जी बिल्कुल किरण सर, मैं बहुत खुश हुआ हूं ऐसे माहौल को देखते हुए. लेकिन मैं समझता हूं कि ये मैच की 2 ओवर्स हो जाए, फिर उसके बाद अगर 2 मिनट हमें दिए जाएंगे तो हम अपने दिल के जो तासुरात हैं या हमारे जो ख्यालात हैं जो हम इतनी दूर से लेकर आए हैं वो यहाँ के दर्शकों के बीच हम शेअर करके जाना चाहेंगे. थँक्यू सर. याच दरम्यान स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे दमदार आयोजक, ज्यांच्या माध्यमातून आपण त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजूदादा पाटील यांची रॉयल एंट्री त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. त्या स्पर्धेचे शिल्पकार या ठिकाणी संजय शेठ ठाकूर बामणडोंगरी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सार्थक ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तो यहाँ पर रिवर्स शॉट का अटेम्प्ट किया था बल्लेबाज ने. तो नया गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी मार्ग पर सागर ठाकुर, अगर आपको मैच जीतना है तो पूरी तरह एफर्ट लगाना होगा, एक अच्छा ओवर डालना होगा, क्योंकि अभी भी वहां पर रोशन पाटिल खड़े हैं. स्लो वन गेंद, बढ़िया गेंदबाजी. क्या कहेंगे सर, बल्लेबाज कुछ समझ नहीं पाए, गेंद ने टप्पा पड़ने के बाद काटा बदला और सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद चली गई. किरण सर, बल्लेबाज का जो मूवमेंट आप देख रहे हैं वो अपने पैरों को जमा कर खड़ा हुआ है.
अगर वो थोड़ा सा मूवमेंट लेता है तो शायद, देखिए मैंने अभी इसी का जिक्र किया था कि बल्लेबाज ने जो इससे पहले की गेंद खेली थी उसने अपने पैरों को जमा के रखा था, जिस वजह से बल्ला पूरी तरह से घूम नहीं पा रहा था। Thank you, sir. अभी हल्का सा रोशन पाटील उर्फ बाला, जो मराठी सॉन्ग आहे उनका, उलटी टोपी घालून आला रोशन पाटील चिंचपाडा बाला, जर याने हा सामना जिंकवला तर रायगडचे भूषण चकडेस्वार प्रिन्स आतिश पाटील यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज इथे त्यांना देण्यात येईल। जिस तरह से किरण बल्लेबाज ने अभी हल्की सी चहलकदमी की और अपने कदमों को थोड़ा सा बाहर की तरफ निकाला तो गेंद उनके पल्ले में आई। देखिए फिर से कदमों का सहारा और एक कट किया है गली की जानिब, लेकिन एक रन आसानी से लेने में कामयाब रहे और अच्छी फील्डिंग का मुजाहरा वहां पर खड़े उस फील्डर ने किया। तो स्कोर धीमी गति से आगे बढ़ता हुआ 48 रन। अब 8 गेंदों में मात्र 8 रनों की जरूरत, तो एक आसान सा लक्ष्य मुझे लग रहा है कि ये 2 गेंदों में शायद फैसला हो जाए, लेकिन कहा नहीं जा सकता। एवरीथिंग फेयर, लव एंड वॉर है तो एवरीथिंग फेयर इन क्रिकेट भी हो सकता है। सो लेट्स हैव अ सी कि क्या होता है अगली 8 गेंदों पर। गेंदबाज सागर ठाकुर, बहुत ही अच्छी गेंद, बल्ले का ऊपरी किनारा और पॉइंट और गली के दरमियान 1 रन लेने में कामयाब। अब 7 गेंदें 7 रनों की जरूरत। मैच धीरे धीरे जीत के रास्ते पर आता हुआ चिंचपाड़ा और जस्कर 11 के दरमियान ये मैच होता हुआ। बेहतरीन गेंद और उतना ही अच्छा ग्लांस देखने मिला हमें इस बल्लेबाज के द्वारा। सर ऐसा शॉट है ना, इंग्लैंड में एक बैट्समैन हुआ करता था एलेक्स स्टीवर्ट, और उनकी खासियत ये थी, विकेट कीपर बैट्समैन थे एलेक्स स्टीवर्ट, और जब वो बल्लेबाजी करते थे तो जो बॉडी लेवल पे जो उनकी गेंद आती थी वो एक टांग को उठाते थे, अपने पैरों को उठा के वो एक अच्छा ग्लांस कर देते। और ऐसा ही शॉट इंडिया के अंदर अजहरुद्दीन जो थे, चाहे गेंद किसी भी दिशा की हो, कलाई का इतना बेहतरीन उपयोग करके फ्लिक करते थे वो कि वो ऑफ स्टंप की गेंद को भी मिड विकेट की जानिब या स्क्वायर लेग की जानिब धकेलने में कामयाब हो जाया करते थे। तो बिल्कुल उसी तरह से ये शॉट इस बल्लेबाज ने खेला है। और अब मात्र 6 गेंदों पे 6 रनों की जरूरत और मैच आखिरी ओवर तक आता हुआ। डू और डाई सिचुएशन दोनों ही तरफ। तो किरण सर, इथं मात्र सामना पोचून बसलाय अंतिम क्षणामध्ये। 6 चेंडू 6 धावांची गरज असताना खरंच अक्षरशः गोलंदाजीची इथे परीक्षा असेल। एक गेंदबाज का यहाँ पर एक इम्तिहान होगा, क्योंकि 6 गेंदें और 6 रनों की जरूरत। क्रिकेट एक अनिश्चितताओं का गेम है। हमने ऐसे कई सारे मैचेस देखे हैं जो कि 6 गेंदों पर 1 रन भी नहीं बना है और 1 गेंदों पर 6 रन बना है। तो गेंदबाज जो कि आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाज देखना है। तो यहाँ पर मैदान में थोड़ा सा ड्रिंक ब्रेक भेजा गया है, क्योंकि कड़ी धूप है। देखिए कड़ी धूप में ये मैच खेला जा रहा है, तो पानी की कमतरता होती है हर किसी को। तो एक बेहतरीन टूर्नामेंट इस सार्थक ट्रॉफी 2021 में सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत। अब मैच पहुंची है 6 गेंदों पर 6 रनों की जरूरत। देखना है ये मैच जस्कार या चिंचपाड़ा, चिंचपाड़ा या जस्कार। नया गेंदबाज और ये मैच खत्म। कांग्रेचुलेशन चिंचपाड़ा। बहुत ही जबरदस्त शॉट इस बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ सीधे सीमा रेखा के बाहर। बीएसएनएल छक्का 6 रनों के लिए। थँक्यू सर, थँक्यू। बढिया जीत हासिल की इस वक्त। तर नक्कीच विनंती करतो मी, आमचे मान्यवर उपस्थित राहाल आपण वेळेवर। राम पवार साहेब, त्यांच्या समेत त्यांचे सहकारी, त्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। राजाराम पाटील साहेब कोपर, राम पवार साहेब, अमित ठाकूर साहेब ग्रामपंचायत सदस्य जस्कार, राजेश दमडेसर कोपर, संतोष पवार कोपर, शशिकांत भोईर साहेब माजी सरपंच चिंचपाडा, या सर्वांचा मनापासून आम्ही धन्यवाद देतो। तर